दरम्यान श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का अशा चर्चा अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत। मात्र या चर्चा चुकीच्या असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलंय। श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा झाली नाही। श्रीकांत शिंदे तिसऱ्या टर्मचे खासदार आहेत, त्यांनी कुठलंही पद मागितलेलं नाही असं विधान सुद्धा म्हस्केंनी केलंय। दरम्यान श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्रिपद घेता आलं असतं, पण त्यांनी ते ज्येष्ठ नेत्यांना दिल्याचं म्हस्केंनी सांगितलं। तर उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदे यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत आलेलं आहे। मात्र या सगळ्या चर्चांच्या संदर्भात आता नरेश म्हस्के यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे। या चर्चा चुकीच्या असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलंय। श्रीकांत शिंदे यांच्या नावाची कोणतीही चर्चा झालेली नाही असं थेट स्पष्टीकरणच आता नरेश म्हस्के यांनी दिलंय। श्रीकांत शिंदे तिसऱ्या टर्मचे खासदार आहेत आणि त्यांनी कोणतंही पद मागितलेलं नाही असं म्हस्के यांनी सांगितलंय। कुठल्याही पद्धतीने श्रीकांत शिंदे यांच्याकरता उपमुख्यमंत्री पद आम्ही मागितलेलं नाही आहे। काल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा ते जाहीर केलं। परंतु आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे वारसा हक्क म्हणून जर तुलना करत असाल तर श्रीकांत शिंदे हे तिसऱ्या टर्मचे खासदार आहेत। त्यांना केंद्रात मंत्रिपद ते घेऊ शकले असते, परंतु पक्षातील सिनियर खासदाराला त्यांनी मंत्रिपद दिलेलं आहे। त्यामुळे त्यांची आणि आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे ही तुलना होऊ शकत नाही।